हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे श्री ज्ञानदेव विनायकं गुरुर्नमामि सादरे नाम विस्तृतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति सादरे मोक्षविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच अद्वैत भाव पटुता हित बुद्धी रहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान निर्णयो श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं जाणून विषयाचे नश्वरपण पावा वया लागी ब्रह्मपूर्ण सद्गुरुशी अनन्य शरण हे धावे संपूर्ण श्रद्धायुक्त गुरुवचन मातृ माया करेन हा निश्चयो राया येणे सद्भावे लागतो पाया पावावया निज स्वार्थ गुरु ऐसे जे म्हणणे तेही आहे बहुसालपणे एक रायाती लक्षणे तुझ कारणे सांगेन प्रस्तुत सेवेकरिता घेतलेल्या ग्रंथातील म्हणजे श्री एकनाथी भागवत या ग्रंथातील अध्याय 3 आणि या 3ऱ्या अध्यायाचं चिंतन करीत असताना राजा जनक आणि प्रबुद्ध नारायण या दोघांचा संवाद, या संवादातून आपण बरेच काही चिंतन ऐकलं. त्यात माया करून जाण्याचा उपाय काय हा प्रश्न जेव्हा माया करून जाण्याला कशी कठीण आहे त्या विषयावर चिंतन केलं. की मायेमुळं जीव हा भ्रमात पडतो आणि भ्रमात पडल्यामुळं त्याला आपलं स्वरूप कळत नाही. पण या अध्यस्त असणाऱ्या जगात, या भ्रमात, या पंच विषयाच्या जगात त्याची मात्र मोठी फजिती होते. आणि ती फजिती आपण अनेक या प्रवचनातून बघितली की जीव म्हणलं की भ्रमिष्ठ चैतन्याचे पण काय भ्रमिष्ठ, अंतकरण विशिष्ट चैतन्य. अंतकरण म्हणलं की अंतकरण हे रजगुणाने आणि तमोगुणाने आणि सत्वगुणाने, ते निस्त शुद्ध सत्वगुणी नाही तर त्याच्यात रजोगुण आणि तमोगुणाने ते मलिन झालेले असल्यामुळं त्या अंतकरणाच्या
संबंधाने जीव आत्मस्वरूप असला तरीही अंतकरणाचे धर्म अंगावर घेतल्यामुळं तो जीव झाला आणि मी करता मी भोगता अशा प्रकारचं त्याला करते भोगतेपणा आला आणि करते भोगतापणामुळं तो सुख दुःख भोगू लागला. मी करताय असं म्हणलं की मग भोगता झालाच. चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचं सुखही मिळलं आणि वाईट गोष्ट केलं तर त्याचं दुःख सुद्धा मिळलं. मग करता भोगता झाला. वास्तविक पाहता जीव ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्मरूप असलेला जीव आपण ब्रह्मरूप आहोत असं त्याला कळत नाही. आणि जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याचं स्वरूप दुःख नसूनही तो मात्र विषयाच्या संगती ह्या इंद्रियाच्या मनाच्या संगतीत जीव दुःख भोगतो. आणि मग हे जे दुःखाचा परिणाम काय, हे सगळं दुःखाचा परिणाम हे अंतःकरणातले सुख दुःख, अंतःकरणातली जी अनुकूल प्रतिकूल भावना जी आहे ती दुःखाला कारण. कारण खरं स्वरूप जर नाही कळालं तर मग दुःखच भोगावं लागतं. कारण त्याचा आणि याचा संबंध वास्तविक पाहता नाही, पण तो संबंध ठरला. कसा धरला, बळच धरला. जसं एक दृष्टांत सांगितलं जातो की माकड धरणारे काय करते की एक लहान तोंडाची घागर पाहू त्याच्यात फुटाणे टाकते. माकड त्याच्यात हात घालत आणि ज्यावेळेस मूठभर फुटाणे घेत मूठ धरत त्यावेळेस ते मुठीच्या म्हणजे हात जाण्यापुरतच ते घागरीचं तोंड असत. मूठ धरली की मग ते मूठ घागरीतून वापस येत नाही. मग आता मूठ वापस येत नाही त्याचं कारण काय की याने फुटाणे जर सोडली तर ती मूठ वापस येऊ शकते, हात वापस येऊ शकते. पण ते काही फुटाणे सोडित नाही आणि घागरीतून हात काही निघत नाही. मग चिरचिर आडत त्याला वाटतं मला कोणीतरी धरलं. आता याला धरलं काही यांनीच धरून घेतलं त्याला. याने जर हातातले फुटाणे सोडले मुठीतले मूठ सोडली तर हे मोकळच आहे का नाही. त्याला वाटतं मला कोणीतरी धरलं आणि मग खरोखरच येऊन ते माकड धरणाऱ्याच ती कृती कला आहे ती त्यांनी केलेली. मग ते बरोबर धरूनच नेतो का. तसंच जीवाचं सुद्धा तसंच. जीवाला कोणत्याही प्रकारचं दुःख नाही, पण अंतःकरणाचे धर्म आपल्या अंगावर घेतले आणि मग जीव करता भोगता झाला आणि मग मी करता मी भोगता असा अहंकार धरला आणि त्या अहंकारानं मग त्याला अनेक प्रकारच्या ह्या कर्तेपणाच्या वासना निर्माण झाल्या आणि त्या वासनेमुळं त्याला हे शरीर मिळालं. कशामुळं मिळालं? वासनेमुळं शरीर मिळालं. शरीर दुःखाला कारण आहे. शरीर दुःखाला कारण आहे. नाही म्हणले हत्तीचं जर भेटलं तर काय कोणतं जरी असलं तर कोणत्याही शरीरातल्या जीवाला दुःखाशिवाय दुसरं काही नाहीच. दुसरं काही नाही, सगळ्याला दुःखच. शरीर म्हणलं की दुःख आलंच. मग ते ब्रह्मदेवाचं जरी असलं तरी सुद्धा नाही म्हणले की दिव्य शरीर आहे स्वर्गातले. आपण पाहिलं गेल्यात पूर्वच्या ते इथं यज्ञ करून यज्ञागादी कर्म करून पुण्य संपादन करून स्वर्गात जाते. पण तिथंही त्याच्या माग चिंताच असते, पुन्हा मागून कोणी पुण्य करून येईल आणि तू माझी खुर्ची घेईन का नाही. इथं जसं समजा मोठमोठाले नेते येते ते दुसऱ्या आपल्या स्पर्धीला निवडून येण्याची येऊच देत नाही. काही मग मशीन मध्ये का घोटाळा करणं व्हायचं. पण ते निवडून जर आले तर आपल्या खुर्च्या जाते का नाही. तसं स्वर्गातल्या देवाला सुद्धा काय वाटतं, त्याला सुद्धा वाटतं की खालून पुण्य करून येणारे आपल्यापेक्षा जर मोठे असले तर आपली जागा घेते. मग ते त्याच्या पुण्याला बाधा करते. ते खाली कशाच्या रूपाला येऊन त्याच पुण्य होऊ नये आणि ते मोठे अधिकारी जर झाले त्याच पुण्य झालं तर आपल्या खुर्चीला लाद घालून आपल्याला काढून देते ना आपल्या जागेवर बसते. ही त्याची परिस्थिती इथं आहे. इथं तरी तेच तिथं तरी
हे सात देश आहे इथंही जीव भोगच भोगायला आणि तिथं तरी जाऊन काय भोगणार आहे? भोगच. पण भोग हे काय सुख आहे? नाही. भोग किती जरी भोगले जीवानं तर त्याला सुख काही होत नाही, त्याला समाधान काही नाही. होत नाही. आणि भोगच हे सुखाचं साधन आहे असं नाही. भोगाने कधी सुख झालं नाही. नाही. मोठमोठ्याचे इतिहास पाहिले आपण, कोणालाही सुख झालं नाही. कोणाला सुख झालं नाही म्हणून भोगाने सुख होत असतं नाही. तर ते भोगतेपणाहून वेगळं राहून जे सुख आहे ते सुख आत्मसुख आहे, ते ब्रह्मसुख आहे. आणि ते जे नीरस सुख आहे ते असे आत्मज्ञानी पुरुष योगी जे आत्मज्ञानी आहे ते सुख. योगी म्हणजे आत्मज्ञानाबद्दल बोलायला असा की त्यांचा असा योग आला की ते योग्य सद्गुरूच्या संगतीत आले आणि सद्गुरूच्या संगतीत येऊन त्याला लक्षात आलं, कळालं. म्हणून आपण गेल्या प्रवचनात बघितलं की स्त्रीची संगती दुःखाला कारण आहे. स्त्रीची संगती दुःखाला कारण आहे. त्याच्यानंतर पैसा हा किती दुःखाला कारण आहे, धन किती दुःखाला कारण आहे, त्याच्यावर आपण चिंतन केलं. आणि पुण्य सुद्धा हे जे इथं यज्ञ यागादी कर्म करून पुण्य करून स्वर्गाला जातील हे सगळे विशेष भोग आहेत. हे कसे आहेत? विषय भोग आहेत. पण या सगळ्या विषय भोगात जीव अडकलेला आहे आणि ह्या विषया भोगातून बाजूला निघायचं तरी कसं? ह्या विषया भोगातून जीव कसा निवृत्त होईल याच्या काय उपाय करावा लागेल याच्यासाठी? विषय तर हे जीवाला इतके आवडत आहेत आणि ते विषयाचा वीट येण्यासाठी जीवाला ते विषय न आवडता आपल्या स्वरूपाकडं त्याचं लक्ष गेलं पाहिजे, त्याचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे, तर त्याला सुख खरं नीरस सुख मिळत. म्हणून महाराज आजच्या त्या चिंतनात सांगतात की या लागी उभय भोग उपाया जे जे प्रवर्तिले गा राया तेथे जाण थकिले माया तिथे गेले वाया उत्तम आयुष्य. कर्मभूमी नरदेह प्राप्त हे पूर्ण निर्भाग्याचे मथित देव नरदेह वांछित ते देव केले व्यर्थ विषयार्थी. म्हणून महाराज इथं सांगतात की गेल्या चिंतनात आपण बघितलं होतं की या लागी विषय भोग उपाया जे जे प्रवर्तिले गा राया ते जाण टकिले माया तिथे गेले वाया उत्तम आयुष्य. म्हणून महाराज या ठिकाणी आपल्याला सांगतात याकरिता हे राजा इहलोकातील भोग प्राप्तीच्या साधनाकडे जे लोक प्रवृत्त झालेले आहेत ते मायेने फसविले गेले आहेत त्याचे नरदेहातील उत्तम आयुष्य व्यर्थ गेले. आणि म्हणून ही माया आहे, या मायेनं सगळे ठकविले. हे जीव मायेमुळं भ्रांत झाले आणि भ्रांतामुळं विषयाच्या नादी लागले आणि मनुष्य देहात येऊनही आपलं आयुष्य वाया घालणं चाललं. मनुष्य देहात येऊन विषयाची संगती दुःख पावेल निश्चित. विषयाच्या संगतीत जीवाला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कर्मभूमीत मृत्यू लोकात मनुष्य देह प्राप्त होणे हे स्वाभाविक भाग्याचं पूर्ण सार आहे. हे भाग्य आपलं काय भाग्य, आपल्याला मोठ्या पुण्याने हा मनुष्य देह मिळाला. मनुष्य देहासाठी कोणतं पुण्य करावं लागलं? निष्काम पुण्य करावं लागलं किंवा अनेक प्रकारच्या अनेक जन्मातलं पुण्य येते आणि ते पुण्य तुम्हाला आज फळाला आलं. नरदेह मिळाला. एवढ्या नरदेहात आता येऊन आपलं भाग्य आपल्याला प्राप्त करून घेता येतं. आपलं भाग्य आता आपल्या हातात आहे. म्हणजे भाग्याचे पूर्ण सार हा मनुष्य देह आहे. देव देखील मनुष्य देहाची इच्छा करतात. ते देव विषयाशक्तीनच वाया गेलेले. ते तरी कशाने गेले?
कारण ते भोगासक्तच आहे. तिथं भोगाचीच इच्छा आहे आणि म्हणून भोग भोगून काही कोणालाही समाधान झालं नाही. इथले तर हे मरके भोग तर द्या सोडून, पण स्वर्गातले भोग भोगणाऱ्याला सुद्धा ते तुच्छ वाटायचे. ते भोग भोग भोगूनही त्याला सुख नाही, समाधान नाही. अशा प्रकारचं ते विषयाशक्तीने वाया गेलेले असतात आणि म्हणून मनुष्य देहाची इच्छा करतात की इथे येऊन जर आता भगवंताचं चिंतन केलं, भजन केलं तर आपलं कल्याण होईल अशी त्याला इच्छा आहे. पण आता काय करतात, तिथं काही भजन करता येत नाही. आणि पुण्य जोपर्यंत सरण तोपर्यंत तीही जरी इथं पुन्हा भजन करून परमात्मा प्राप्तीची इच्छा असली तर नरदेहाला येते. आणि जर भोगाचीच इच्छा असली तर पुन्हा भोग भूमीतच येते. आणि म्हणून महाराज सांगतात, याप्रमाणे विषय शक्तीच्या द्वारा मायेने किती लोकांना फसविले कळत नाही. याकरिता विषयाविषयी वैराग्य धारण करून विषयाशक्तीच्या साधनाने गुरुभक्ती करावी. काय म्हणाले महाराज की विषयाशक्तीच्या द्वारा मायेने किती लोकांना फसविलं, की सगळी मायेच्या कक्षेत आणि सगळे विषयाच्या भोगाच्या इच्छेनं सगळे दुःख भोगायले. सगळ्याला विषय आवडाले तर विषय दुःख रूप. विषय काय दुःख रूप, दिसायला चांगले असायला ते विषच. काय विषच. ते विष किती चांगलं पक्वान्न असलं पण त्याच्यात विष घातलेलं असलं ते ज्याला कळालं ते खाणार, ज्याला नाही कळालं ते खाल्ल्याशिवाय राहत नाही. पुढे मग त्याला मेल्याशिवाय, मरण आल्याशिवाय किंवा मग अनेक प्रकारच्या दुःखाला सामोरं जावा लागत. अशा प्रकारचं हे. याकरिता विषयाशक्ती ही अतिशय कठीण आहे, दुःखदायक आहे. म्हणून महाराज म्हणतात, या विषयाविषयी वैराग्य धारण करून विषयाशक्तीच्या साधनाने गुरुभक्ती करावी. विषयाविषयी वैराग्य धारण करून, विषयाविषयी काय झालं पाहिजे, वैराग्य झालं पाहिजे. वैराग्य धारण करून मग विषयाशक्तीच्या साधनाने गुरुभक्ती करावी. आता हे गुरुभक्ती जर केली तर हे विषयाशक्तीचं दुःख जाऊ शकतं. पण निदान तितकी तरी भावना झाली पाहिजे का नाही. आता विषयाशक्ती महाराज इथं म्हणाले की शक्तीविषयी वैराग्य धारण करू. आता विषयाशक्तीविषयी वैराग्य धारण कसं होईल, आपण पाहिलं होतं की विवेक जर केला, सार काय असार काय, आत्मा काय अनात्मा काय, हा काय केला पाहिजे, विवेक केला पाहिजे. थोडाफार जरी विवेक केला तर दुःखाला कारण काय, दुःखाचं कारण जरी कळालं तर त्या दुःखातून पार पाडता येईल का नाही. आपल्याला कारणच माहित नाही. बरं माहित नाही तर नाही, पण आपल्याला कारण माहित करून घ्यायची इच्छा बी नाही की आपण दुःख भोगायलो तर का भोगायलो, कशामुळे भोगायलो, एवढी सुद्धा इच्छा नाही. कोणाचीच इच्छा, शुभेच्छा कोणाला नाही. दुःखाचं कारण काय आणि आपण दुःख भोगतो एवढं सुद्धा वाटत नाही. म्हणजे जसं पानचट माणसाला कोणी काही शिव्या जरी दिल्या तर ते हसत, खेटर आणले तरी हसत, त्याला राग येत नाही, काही होत नाही. ते असं पानचट झालेलं असतं. तसं आपण विषयामुळे पानचट झालेलं, ते आपल्याला किती जन्म मरणाचं दुःख भोगावं लागाय तरी पण आपल्याला ते त्या दुःखाकडे पाहून आठवण होत, आठवण होत नाही की काय फजिती आता पुढं काय होईल. आता इथं बरं आहे जरा, पण इथून पुढं इथं नाही परमार्थ गेला तर माग किती दुःख भोगीत आलो ते माहित नाही ना. आता पुढं किती भोगणार आहे ते सुद्धा माहित नाही. पण आता इथं मनुष्य देहात मात्र त्याचा हिशोब लावता येतो. निदान जरा थोडं जरी झावळं जरी दिसलं, तेवढं जरी लक्ष दिलं तरी बी त्याच्यातून कळलं की पुढं काय. थोडासा का व्हायना विवेक झाला पाहिजे का नाही. जीवनात विवेक झाला
विचार केला पाहिजे की बाबा आपल्याला हे जन्म मरणाचं दुःख आपल्या पाठीमाग लागलंय. जन्म न मरण, जन्म न मरण हे काही तर मनुष्य देहात आलो म्हणजे काय, हे काय आपल्या बापाची घरची पेन नाही, किती दिवस राही म्हणून पुढं काय इथं नाही परमार्थ करून अनेक विषयाचे भोग भोगून पुन्हा पुढं काय पुढं काय असे दुःखातून मुक्त हो असं काही इच्छा का, विषय भोग भोगून दुःखातून मुक्त होण्याची इच्छा कशी काय नाही. तर पुढं या दुःखातून पार कसा होईल तर आता विवेक केला पाहिजे. आता या मनुष्य देहात आता विवेक करता येतो. आणि तो विवेक जर केला तर विवेक म्हणजे आत्मा काय, अनात्मा काय, सार काय, आसार काय, योग्य काय, अयोग्य काय हे आपल्याला आता कळालं पाहिजे. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. आता इथं विषय सुख भक्तान गोड वाटत, पण पुढं यमदंड आहे. पुढं मारिती झोडीती तोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. हे आता लक्षात ठेवावं का नाही. मग आता पुढं पाहिलं पाहिजे का आत्ताच्या पुरतच पाहिलं पाहिजे, पाया पुरतं आताच पाहिलं पाहिजे का पुढचं पाहिलं पाहिजे. आता आपण एवढे पैसे कमवायलो, हे आता तुम्हाला सगळं खायला प्यायला भरपूर आहे, तरी बी पैसे कमवलं कशासाठी, पुढं म्हणजे पुढचं पाहत होता पोरायच्या पोरायला चांगलं पुन्हा त्याला काही कष्ट करायचं काम नाही पडलं पाहिजे. आता आपण त्याच्यासाठी सगळ्या पिढ्यासाठी करून मग इकडं संसारात जर अशी बुद्धी चलती तर तिकडं इकडं काऊन चला ना की आपलं पुढं काय होईल. मग आता पुढचं धरण आधीच बांधून ठेवा का नाही, पुढं काय पुढं आपण कुठं वाहून जाणार आहे ते आता लक्षात घेतलं तर पुढं त्याला आपल्याला ती वाट पुढं पाहता येईल ना की कशी ही वाट आपल्याला बंद करायची. दुःखाची वाट जी बंद करता येईल ही काय उपाय करावा त्याच्यासाठी प्रयत्न जर केले तर आहे का नाही, तो उपाय आहे. पण आपण प्रयत्न त्याच्यात केले पाहिजे. म्हणून महाराज इथं सांगतात की या करिता विषयाविषयी वैराग्य धारण झालं पाहिजे. आणि वैराग्य धारण करून विषयासक्तीच्या साधनाने गुरु भक्ती करावी. म्हणजे आता काय करावं की ही विषयासक्ती जी आहे ही दुःखाला कारण आहे. इथं थोडस जरी विवेक झाला, थोडा जरी विवेक झाला तर विषय हे दुःखाला कारण आहेत. आणि मला मात्र सुख पाहिजे, सुख कुठं भेटल तर संताच्या संगतीत गेल्यावर, योग्य संताच्या संगतीत आल्याशिवाय नाही. संताची संगती म्हणजे गुरुभक्ती. संताची संगती करणं म्हणजे काय, गुरुभक्ती. तर महाराज इथं म्हणाले की गुरुभक्ती केल्यावर तुम्हाला ह्या विषयाच्या भोगातून तुम्हाला दूर होता येईल. त्याच्यासाठी उपाय सांगितला गुरुभक्ती. आणि ती गुरुभक्ती कशी करावी ते प्रबुद्ध नारायण सांगतात. राजा जनक की जानोनी विषयाचे नश्वरपण पावावया लागी ब्रह्मपूर्ण सद्गुरुशी अनन्य शरण विघावे संपूर्ण श्रद्धाळू. विषयाचे अनित्यत्व जाणून मी ब्रह्म आणि जगत ब्रह्म आहे अशी पूर्णत्वाने ब्रह्माची अनुभूती प्राप्त होण्याकरता संपूर्ण श्रद्धावान होऊन सद्गुरूला अनन्य अशा भावनेने शरण जावे. विषयाचे अनित्यत्व जाण की जे विषय दुःख देते ते विषय अनित्य आहेत. ते विषय कसे अनित्य, पण आपल्याला ते कळत नाही. मग आपण ते कळण्यासाठी कोणाकडे गेलं पाहिजे, सद्गुरूकडे गेलं पाहिजे. महाराज इथं सांगतात की विषयाचं अनित्यत्व आपल्याला कळालं पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की मी ब्रह्म आणि जगतही ब्रह्म आहे, सगळं ब्रह्मच आहे. असं शुद्ध तत्वज्ञान कळून घेण्यासाठी पूर्णत्वाने ब्रह्माची अनुभूती येण्याकरिता की आपलं म्हणजे आपण श्रद्धायुक्त हो. कसं झालं पाहिजे,
श्रद्धायुक्त. श्रद्धायुक्त म्हणजे संतावर श्रद्धा असली पाहिजे, संतावर विश्वास असला पाहिजे. संताची पायी माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्या. त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा कर. संतावर विश्वास असला पाहिजे, संतावर श्रद्धा असली पाहिजे. आपली श्रद्धा असली, विश्वास असला की आपल्याला संत प्राप्त झाल्याशिवाय राहत नाहीत, संत भेट झाल्याशिवाय राहत नाही. पण संताविषयी आपला भाव असला पाहिजे, आदर भाव असला पाहिजे, आपल्याला त्यांच्यावर विश्वास असला पाहिजे, अत्यंत श्रद्धा असली पाहिजे. अत्यंत काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. एवढं असलं तर संत भेटते, भेटल्यावर कळते. आपल्या जो श्रद्धा नसली आणि विश्वास नसला, संत तुमच्या जवळ येते, तुम्हाला भेटते बी, पण तुम्हाला हे संत आहेत म्हणून वाटणार नाही. तुमची श्रद्धा नसल्यावर तुम्हाला देव जरी पुढे आला तर तुम्हाला देव देव वाटन का? नाही. संत संत वाटतील का? नाही. कशामुळं? श्रद्धा नाही तुमची, विश्वास नाही. श्रद्धा जर नसली तर देव जरी आला तुमच्या पुढं तरी तो तुम्हाला कळणार नाही, संत पुढे आले तरी कळणार नाही. म्हणून श्रद्धा अत्यंत महत्वाची. आपण अधिकाऱ्याचे लक्षण पाहत असताना त्याच्यात श्रद्धा, षट संपत्तीमध्ये श्रद्धा सांगितली. श्रद्धा अत्यंत महत्वाची. श्रद्धा तुमचं सगळ्यात मोठं काम. पण आपण श्रद्धा ठेवीत नाही. आपल्याला सवय लागली इथं तिथं इथं तिथं कुत्र्यासारखी तोंड घालायची, ते कुठं कुठं काही कळत. संतावर भाव ठेवा, भगवंताचं नाम चिंतन करा. देवच तुमचा गुरु होऊ नये, आपणची देव होय गुरु. तुम्ही जर भगवंताचं श्रद्धेनं नामस्मरण केलं, भगवंताचं प्रेमपूर्वक शुद्ध अंतकरणाने त्याचं भजन जर केलं, तर देव तुमची सगळी व्यवस्था लावून आपल्याला सगळे प्रेमानं अंतकरण निर्मळ होतं ते शुद्ध भावानं. आणि अंतकरण निर्मळ झालं की संत भेटल्याशिवाय राहतच नाही. म्हणजे कस काय भेटते ना आपण वाटेल ती तशी योजनाच केलेली आहे. ज्याचं चित्त शुद्ध झालं, चित्त ज्याचं निर्मळ झालं, त्याला संत भेट होण्याची व्यवस्थाच परमात्म्याने करून दिली. त्या काळात तिथं जे जे संत उपलब्ध असतील त्याच्यापाशी देव नेऊन घालतो. या संताशी निर्वी हेची मज देई आणि तुझे न काही मागो देवा. तुकाराम महाराज म्हणते तुम्हाला या संताच्या सांभाळी घालूया, मला इकडं तिकडं भटकू देऊ नको, काही नको देऊ, मला फक्त संताची संगती, संताच्या संगतीत नेऊन अखंड जया तुझी प्रीती मज देतायाची संगती. मग मी कमळापती तुझ बाण आणि कंटाळा, की मला काही देऊ नको द्यावं, मला फक्त संत संगती दे, मला संताच्या संगतीत नेऊन घाल, एवढंच दे, बाकी काही देऊ नको. मला संत संगती दे, संताच्या व्यतिरिक्त मला काही नको. आपल्याला तसं देव प्रसन्न झाले आपण ते मागतो. संत भेटले की म्हणजे चित्त शुद्ध झालं, मन निर्मळ झालं. तुम्ही तुमच्या हृदयात जर श्रद्धा असली, तुमच्या हृदयात जर शुद्ध भाव असला, हेच चित्त शुद्धीचं लक्षण. म्हणून श्रद्धा अत्यंत महत्वाची. श्रद्धेनं तुम्हाला परमात्मा कसा भेटतो की अगोदर संत प्राप्त, संत तुमच्या जीवनात येते, है की नाही. मावळीत विश्वाभासू नवल उदयाला चंडांशू, अद्वय अब्जिनी विकासू वंदू आका. महाराज म्हणते ज्याच्या जीवनात संत आले ना की त्याच्या जीवनात काय बदल होतो की मावळीत विश्वाभास, हा विश्वाभास मावळून जातो, विश्वाभास मावळून जातो. नवल रूपी सूर्य नवल उदयाला चंडांश, नवल रूपी सूर्य उदयाला आला म्हणजे सूर्य उदयाला आल्यावर जग दाखवित असतो, पण संत रूपी सूर्य जर जीवनात आला तर जगच माळून दाखवित असतो. म्हणजे असं कसं काय उलट सूर्य उगवल्यावर जग दाखवा नाही, हे सूर्य जग दाखवित. संत रूपी सूर्य जर आला तर हे दिसणार जग मावळून टाकत. अरे खरंच नाही. आणि अद्वय अर्जुन जय हरिप्रियाची भेटी
तैन बाधी संसार साक्षरी जन्म मरण समूळ उडे त्याची भेटी आपल्या. हरिप्रियाची भेटी म्हणजे संताची भेट झाली, जन्म मरणच राहत नाही नाही, हा संसारच राहत नाही. माऊळीत विश्वास नवल उदयाला चन्ना अद्वयात गेली विकास वंदवाता. अद्वैत रूपी कमळ हे तुमच्या जीवनात फुलत, हा विकास होतो. अद्वैत रूपी कमळाचा काय होतो? विकास होतो. तुमच्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाचा विकास होतो. ब्रह्मज्ञानाचा विकास झाला की जे आनंद होतो त्याचा आनंद पुन्हा नाही. पण संत जीवनात आले तर मग संत जीवनात येण्यासाठी अगोदर श्रद्धा लागते. पहिली काय लागती? श्रद्धा लागती. श्रद्धा अत्यंत महत्वाची. श्रद्धा विश्वास हा संतावर असला पाहिजे. श्रद्धा आणि विश्वास जर नसला तर संगती बी होईल संतांची. काय होईल? संगती होईल, भेटते पण कळायचे नाही. आणि कळाले तर त्याच्याकडून घेता येईल, नाही कळाल्यावर काय घेता? मग संत भेटायचे नाही का? भेटते पण भेटले तरी नाही कळाल्यावर काय फायदा? जीवनात वस्तू प्राप्त असावं आणि तिचं महत्व बी माहित असावं. नाही तर नुसतं भेटून काय? आता आपल्याला तळ्याचे पैसे भेटले, आपल्या जमिनी गेल्या त्याच्यात पैसे भेटले, पण पैशाचं महत्वच माहित नव्हतं. पैसे भेटलेले मोठे पण त्याचं महत्वच माहित नाही. गेली उडून काही कामी आले नाही, काहीच्या थोडीफार आले, काहीच्या नाही आले. कशामुळे महत्व कळालं नाही, त्याचं महत्व माहित नाही. काय नाही. कोणती वस्तू प्राप्त झाली तिचं काय असावं? महत्व माहित असावं. नाही तर निश्चित प्राप्त करून उपयोग करून काय? काय नको सका पद्मिनीची सोड वारजेशी डोळे पैशी होती. नाथ महाराजाचे दृष्टांत काय की काय असे जर भक्तीत जर नसत, श्रद्धात जर नसत, तर संत जवळ जरी आले तर ते तुम्ही भेटतान, त्याच्यापाशी बसतान, पण तुम्हाला ते कळायचे नाही. त्याच्यातून काय प्राप्त करून घ्यावा याची काही अक्कल नसते तर काय उपयोगी? संत भेटले तरी काय उपयोग? तस जस तुम्ही जोडी घेऊन भीक मागायली आणि तुमच्याच घरात सोन्याची हांडी पुरलेली, काय सोन्याच्या मोहराची हांडी पुरलेली, त्याच्यावर बसून झोळीला गाठी देत आणि भीक मागायला जातो. फाटली झोळी म्हणून पुन्हा गाठी मारतो, नाही तर शिवी कुठं बसू? सोन्याची हांडी त्यांनी 2-3 हात खाली उतरलं की खाली हांडीची भीक मागायला. काय करायचं मग ते? मग ते एवढं जर कळत नसेल तर काय उपयोगी आहे का नाही? आपल्या बापदाद्यांनी एवढं करून ठेवलेलं आहे पण ते कळत नाही, माहित नाही, काऊन कळत नाही? श्रद्धा नाही. श्रद्धा नाही. श्रद्धा जर असली तर श्रद्धेनं सगळं काही होत. श्रद्धायुक्त अंतकरणानं परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. त्याने अंतकरण शुद्ध होत असतं. अंतकरण शुद्ध झाल्यावर त्या शुद्ध अंतकरणामध्ये संताचा बोध होण्याकरता संताच्या शब्दाचा, शब्द हे रत्न आहेत संतांचे, शब्द ही संपत्ती आहे संताजवळची. आणि ती खरी साधकाला प्राप्त झाली की साधकाच्या जीवनात अद्वैत रूपी ब्रह्मसुखाचा अनुभव तिथे येतो. म्हणून संताजवळ शब्द ही संपत्ती, देवाजवळ माया आहे, संताजवळ शब्द संपत्ती आहे, जीवाजवळ भ्रम आहे. जीवाजवळ काय? भ्रम आहे. देवाजवळ माया आहे, देवाचीच माया आहे, भ्रम निर्माण करते. तो काय भजन केल्याशिवाय सोडवीत नाही. त्याच जर श्रद्धायुक्त अंतकरणानं भजन केलं तर तो मग येत, नाही तर तसा काही येत. तुम्ही नाही त्याला हाका मारले होते कशाला? तो येईल मग ते योजना करीन, तो बी काय करीन? योजना करीन काहीतरी त्याच्या नावाने टाव पडव ठेवू का? येणार नाही का? येणार, पण तो नियोजन करून येतो.
संतांची भेट घालून देतो. कारण शब्द भांडार हे संतांची शब्द संपत्ती शब्दाचीच अशा प्रकारचं हे कोणासाठी येतं? हे साधकासाठी. आणि साधकासाठी तर साधकाचं अंतःकरण निर्मळ झालं पाहिजे. ते निर्मळ कशाने होईल? तर श्रद्धा असल्याने होईल, विश्वास असल्याने होईल. म्हणून महाराज म्हणतील की अशा प्रकारची श्रद्धा असली पाहिजे. आणि श्रद्धा असून सद्गुरूला अनन्य अशा भावनेने शरण जावे. सद्गुरु वचन मात्रे माया करेन हा निश्चय राया. येणे सद्भावे लागत उपाया पावावया निज स्वार्थू. सद्गुरूच्या केवळ उपदेश वचनाने माया नदी तरून जाईल हा निश्चय ज्याच्या ठिकाणी असतो तोच शिष्य या दृढ निश्चयाने स्वतःचा स्वार्थ मोक्ष प्राप्त करण्याकरिता सद्गुरु चरणाला लागत असतो आणि स्पर्शपूर्वक नमस्कार करीत असतो. आता सद्गुरूच्या केवळ उपदेश वचनाने माया नदी तरून जाईल. माया नदी तरून जाणं काही सोपं आहे का? नाही. माया नदी तरून जाणं खूप कठीण. त्याच्या 7व्या अध्यायात सांगितलेलं आहे की माया नदी तरून जाण्याला आता मोहम्मदी हे माया उतरून या धनंजया हे होईल काय येथ एक नव लावो जो जो की जे उपाव तो तो तरुण पाव होय. एक स्वयंबुद्धीच्या बाही निघाली तयाची शुद्धीची नाही. एक जाणीवेच्या डोई गर्वेची गिळीला. माया नदीतून तरुण झाला तर सगळेच निघलेत. सगळे कुठून निघलेत? सगळेच परमार्थ. हे परमार्थ करणारे बरं काय, जे न करणारे ते तर त्याचा विषयच नाही विचारायचा. पण परमार्थ करणारे ते निघलेत पुढं या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी, या माया नदीतून तरुण जाण्यासाठी. पण ही माया नदी महाराज म्हणते देव सांगायला अर्जुनाला अरे ही माझी माया तरुण जायला अत्यंत कठीण. माझी माया कोण तरुण जाऊ शकतो? अत्यंत श्रद्धायुक्त पुरुष, ज्याचं अंतःकरणात श्रद्धा आहे, माझ्यावर भाव आहे, माझ्यावर ज्याचा विश्वास आहे, ज्याचा संतावर विश्वास आहे, तोच तरुण जातो. नाही तर तशी माझी माया काही तरुण झाला सोपी नाही. कारण एक स्वयंबुद्धीच्या बाई गाला तयाची शुद्धीच नाही. स्वतःच्या बळावर काही निघत हे म्हणले आम्हाला गुरु गिरू काही लागत नाही. आम्हाला काय करायचं गुरु? आम्हालाच कळतं सगळं. आम्हाला काय करायचे गुरु? आता आम्हाला घरी पुस्तक वाचून कळतं. एक स्वयंबुद्धीच्या बाई रिगाली तयाची शुद्धीच नाही. त्याला शुद्धच नाही. ते भानावरच नाही. ते काय नाही? भानावरच नाही. त्याला माहीतच नाही तरुण कसं जायचं. तरुण कसं जायचं नाही. माया नदीच कशी हेच माहित. ही माया नदी किती भयानक आहे. इथं किती मोठमोठ्याल्या सुसरी आहेत, किती मोठमोठाले मगरी आहेत, मोठमोठाले भवरे आहेत. हिचं पाणी किती अथांग आहे. एवढ्या याच्यातून तरुण जात ते इकडच बाहेर सारून नाही सहजच जातो मी. पाण्यात गेल्यावर कळलं आधीच काय नदी भरून चालली. आपली नदी माहिती ना आपल्याला. आपली दूधना फुल भरून आली की कसं होतं. पाणी पाहायला चांगलं वाटतं डगरीवर उभा राहून. त्याच्यात जाता लागे का? गेल्यावर सापडन का आपल्या तिथं भवरे कशी होती ती. त्या भवऱ्यात गेलं एकदा तर गेलं की इथून जर भवऱ्यात निघलं तिकडं पाडोळीच्या पलीकडेच निघत होत. असे भवरे असते, मोठमोठाल्या काट्याचे अवघडे असते, मोठमोठाले सर्प असते, मोठमोठाल्या मगरी असतात. आणि याच्यातून नाका तोंड्यात पाणी जात हे सोपं आहे. तसा हा भवसागर महाभयानक आहे. एक स्वयंबुद्धीच्या बाहेर घाले तयाची शुद्धीची नाही. एक जाणीवेच्या डोई गर्वीची गिळीला. काहीला मला कळत आहे मी लय शहाणा आहे म्हणून त्या गर्वातच आला आणि त्याच्यातून त्या गर्वानेच गटाव्या खाला. जाणीवेची डोई गर्वीची गिळीला. गर्वानच तो बुडाला त्या मायाने. असं पुढं भरपूर विस्तार केलेला आहे. ते वाचून घ्या. 14व्या अध्याय ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकावरचं चिंतन. म्हणून माया नदी किती तरुण झाला कठीण आहे. पण सद्गुरूची संगती झाली, सद्गुरू भेटले की सद्गुरूच्या केवळ उपदेश वचनाने माया नदी तरुण जाईल
हा निश्चय ज्याच्या ठिकाणी, हा दृढ विश्वास ज्याच्या ठिकाणी, तोच शिष्य दृढ निश्चयाने स्वतःचा स्वार्थ मोक्ष प्राप्त करण्याकरिता सद्गुरु चरणाला लागत असतो. त्याचा निश्चय असतो की संताच्या संगती, त्यांचा संत संगती मला झाली रे झाली की मी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपेशिवाय करणं शक्य नाही. म्हणून करण्यासाठी काय, सद्गुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. अशी श्री गुरु भेटले पाहिजे. आणि श्री गुरु भेटले एकदा की तरुण जाणं काही कठीण नाही. तसा विश्वास, तशी श्रद्धा पाहिजे. आणि श्रद्धापूर्वक नमस्कार, स्पर्शपूर्वक नमस्कार करीत असतो. मग तो संत भेटले की स्पर्शपूर्वक नमस्कार करीत असतो. म्हणजे स्पर्श म्हणजे काय, स्पर्श म्हणजे संत संगती. काय लांबूनच असं जे हरी करून नाही असा कट मारीत, तो स्पर्शपूर्वक म्हणजे त्याच्या जवळ राहतो, चिटकून राहतो त्याला. त्याची संगती करून त्याच्या जवळ राहून त्याचं ऐकायचं, निष्ठाची श्रद्धा ठेवायचं, ऐकत राहायचं, तिथून पळून जायचं नाही. आपण दार्शिक संगती गेली की आपल्याला तिथं दार्शक बसलं की वाटतं केव्हा इथून जाईल, केव्हा इथून जाईन असं वाटल्यावर आपल्याला इकडं कुठं संसाराची ओढ लागलेली असते ना, इकडं महाराजापाशी करून बस आपलं बसलो 5-10 मिनिटं बस झालं तितक्यात आपलं चला उठा, नाही उगच रिकामच सवय लागण अशी बसायची कौरव उगत. ते बसावं वाटतं का, नाही. पण इथं म्हणते स्पर्शपूर्वक नमस्कार करीत असतो. नुसता नमस्कार करीत असतो का, स्पर्शपूर्वक. स्पर्श म्हणजे राहणे, स्पर्श म्हणजे तिथं चिटकून राहणे, त्याच्या जवळ राहणे. जवळ राहून राहिलं तरच ते शिकायला भेटत असतं. असं चालता चालता उभ्याने भेट घेतली, चालता चालता भेटून आलं एकदा म्हणजे कळत असतं काय, नाही. ते संगतीतच राहावं लागतं. संगतीत आपल्याला लेकरा बाळाच्या संगतीत पुढं दुःख होणार हे माहित असून बी आपण संगत सोडित नाही. अरे पुढं लय मोठ्या सुखाचा मोठा भांडार आहे, मग संतांची संगती कधीच सोडावं का, कधीच सोडू नये. कारण त्या संत संगतीतच दृढ निश्चय होत असतो आणि अनुभव येत असतो. ब्रह्मा अनुभव पुढे येत असतो, संत संगतीत येत असतो. म्हणून संत संगती ही अत्यंत महत्वाची. जीवनात संत संगती अत्यंत महत्वाची. महाराज म्हणते की संत संगतीला काय काय कोणतं कोणतं पुण्य केलं तर आम्हाला संत संगती झाली. निष्कामता, निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोट्या लाभावती पाठोवाटी होय भीती हरिप्रियाची. दुसऱ्या अध्यायात नाही का, असे संत आपल्याला भेटायला किती मोठं पुण्य लागलं तेव्हा संत भेटत असतील. उगच नाही भेटत, पुण्याशिवाय भेटत नाही. काही भेटन तुम्हाला, पण संत भेटणं लय कठीण आहे. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत हाता चढे, बरी हरिप्रियाची भेटी ना पुढे. किती संताची भेट होणं अतिशय अवघड आहे. काही भेटन तुम्हाला, पण संत भेट होणं अत्यंत कठीण आहे. कशामुळे संत भेट होत असते, पुण्य होत असते. पुण्य हे अनेक जन्मातलं असत किंवा या जन्मात बी ते करतायत. आता तुम्ही अंतःकरणात श्रद्धा ठेवा, भगवंताचं नामस्मरण करा, त्याची सगळी योजनाच तो करतो आणि संत भेट करून देतो. संत भेट झाली की कामच झालं. संत भेट होणं म्हणजे या संसारातून पार उतरणे. संताशिवाय, संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाई. ठीक आहे, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे टीप. एका जनार्दनी संत पूर्ण करती म्हणून, दुसऱ्याशिवाय होतच नाही. काहीला वाटतं आम्हाला काय गुरुची गरज नाही, आम्हाला सगळं आम्ही आमचंच. तुम्ही तुमचे आहेत बाबा, तुम्हाला कळत एवढं खरं आहे, पण सद्गुरु शिवाय अनुभव येत नाहीच. तुम्हाला
निश्चय करायचा असेल तर संताच्या संगतीत आल्याशिवाय अनुभवानं निश्चय करता येतो. असा निश्चय करता येतो नाही. संताचं कामच लागलं नसतं. तसं जर झालं असतं इकडची इकडं तर मग संत तर डायरेक्ट उडाली असते. त्याचं काही काम राहिलं नसतं. संताबद्दल इतकं बोलायचं काम नसतं राहिलं. संताचं एवढं संत संगती करा आणि त्याच्या संगतीत राहा आणि एवढ्या भानगडी करायची काय गरज? मस्त आळंदीला गेलं की दर यात्रेला गेलं की 10-20 पुस्तकं आणायची, वर्षभर वाचवायची, पुन्हा ते फेकून द्यायची, दुसरे आणायची, पुन्हा वाचवायची. पैशाला काय कमी नाही, आणायची वाचवायची आणायची. अरे पण त्याच्यातला एका शब्दाचा तरी अर्थ कळू आपल्याला संताशिवाय नाही. आपण वाचून किती काढतो पण त्याचा अर्थ कळतो का आपल्याला? नाही कळत. त्याचा अर्थ कळत नाही. अर्थ कळाला तरी त्या अर्थ रूप होता येत काय होत येत नाही. एखाद्या दिवस अर्थ बी कळन पण अर्थ रूप होता येत नाही. अर्थ रूप होणं हे त्याच्यापेक्षा हे सगळं संत करते. हे सगळं कोण करते? संत. मग संताची संगत असल्याशिवाय जन्म मरणाच्या या भवसागरातून पार होता येत नाही. आणि संता वाचून पार झाला असा दाखवा एखादा तरी आहे का? कोणी देव जरी झाला अवतार घेऊन आला तर त्यांनी येऊन संताची सेवाच केली. सांदीपानी गुरुच्या आश्रमात राहायला ते म्हणू लागले देवा तू आता तू यासाठी आम्ही सगळी खटपट करायला तर तू आमची सेवा करा. तेव्हा म्हणला त्याच्याशिवाय नाही. हे आलो ना मी सुद्धा इथं देह घेऊन शरीर घेऊन संत सेवा केल्याशिवाय पर्याय नाही. संत सगळ्यात श्रेष्ठ. संताशिवाय देव सुद्धा संतापेक्षा मोठा नाही हे देवानच सांगितलं. प्रभू रामचंद्रानं वशिष्ठ गुरुची सेवा केली की नाही? विश्वामित्र गुरुची संगती केली का नाही? केली. देव जरी असला तर सद्गुरु शिवाय पर्याय नाही. म्हणून आपल्याला संत जीवनात आले पाहिजे. संत आले की आपलं काम पुढं. महाराज सांगतात गुरु आयशी जे म्हणणे तेही आहे बहुकालपणे इंद्रायातील लक्षणे तुझ कारणे सांगेन. एक वेला ध्येन गुरु एक व्याख्यान दानी उदारू एक ज्योतिष शास्त्रज्ञ ज्योतिष ज्ञानी गंभीरू परिथे सद्गुरुण म्हणती ज्ञाते. आता गुरु गुरु जर म्हणलं तर मग गुरु कोण बा? की तुम्ही म्हणाले की गुरुची संगती करा की गुरुच तुमचं तुम्हाला या विषयातून या भवसागरातून भवनदीतून पार करू शकतो. मग तसे गुरु कोण? तर इथं महाराज सांगतात की हे राजा गुरु अशी जी संज्ञा आहे ती पुष्कळ प्रकाराने आहे. गुरु किती प्रकारचे असतात त्याची ती लक्षणं तुला सांगतो. आता गुरु काय कमी प्रकारचे असतात का? अनेक प्रकारचे. कोणत्या कोणत्या प्रकारचे? तर काही वेदाध्ययन करणारे गुरु आहेत. वेदाध्ययन करते तर आपल्याकडून शिष्याकडून वेदाध्ययन करून घेते असे काही गुरु आहेत. त्याच्यानंतर काही व्याख्यान देण्याविषयी चतुर. माईक बंद करा. कोणाचं माईक चालू आहे? विजय मला ताई तुमचा माईक बंद करा. माईक मी बंद करते इकडून पण तुम्ही पुन्हा चालू करताय. मी दोनदा बंद केला. विजय मला ताई मी दोनदा बंद केला. तुम्ही पुन्हा चालू करताय. मध्ये महाराजांना व्यत्यय येतोय. मध्ये कोणी माईक चालू करू नका. काही व्याख्यान देण्याविषयी चतुर कित्येक सखोल ज्योतिष ज्ञान सांगणारे असतात. परंतु ज्ञाते लोक यांना सद्गुरु म्हणत नाहीत. जे खरे जे सज्ञानी आहेत, जे खरे जे ज्ञाते ज्ञानी आहेत ते यायला सद्गुरु म्हणत नाहीत. हे तुमच्याकडून पाठ करून घेतेन, तुम्हाला ज्योतिष शास्त्र शिकवतेन, मंत्र तंत्र पाठ करून घेतेन, आहे का नाही? पण यांनी तुमचं आत्मकल्याण होणार नाही. हे बी गुरु आहेत. असे कित्येक गुरु आहेत का नाही? म्हणून कित्येक गुरु पंचरात्री आगमनात सांगितलेल्या मंत्राची उपासना करतात आणि शिष्यांनाही विधीपूर्वक जप करावा असा उपदेश करतात. असा जप केल्याने केव्हा आत्मानुभव प्राप्त होईल हे गुरुलाही कळत नाही. तर शिष्याला कळायचा मेळ लागायचं काम. म्हणून येणे काय आत्मज्ञान होईल का? नाही होत.
कित्येक गुरु शिष्याला प्राणायाम करण्याकडे प्रवृत्त करतात. आता काही काही प्राणायाम शिकवतेत, योग शिकवतेत, आहे का नाही? पतंजली शास्त्र हे ते अनेक प्रकारचं शिकवते. पण येणी सोपं नाही. उद्धार होणं काही सोपं नाही. कारण योगी जरी असला तर योगी समाधीत त्याला बरं वाटत. समाधी निघली की त्याला जग सत्यच वाटत. आतापर्यंत चांगदेवासारखा तर योगी असा काही होऊन गेलाच नसेल. चांगदेवाने आपलं शरीर 1400 वर्ष टिकविलं. योगानं शरीर टिकवित आहेत. पण शरीर टिकवित आहेत, पण शरीर त्याला चांगदेवाला आत्मा कळत होता, पण आत्मा ब्रह्मचे असं कळत नव्हतं. म्हणून त्याला बी जग खरं वाटत होतं. त्याला बी त्याला जग खरं जर नसतं वाटलं तर त्यांनी कशाला समाधी घेतली असती? शरीराला कसं काय इतकुस थोडसच राहिलं होतं. त्याला ज्ञानेश्वर महाराजांची वाट पाहत बसा. नाही, ते चांगदेवच होते. ते 1400 वर्षी ज्ञानेश्वर महाराज येऊस तर शरीर ठेवलं आहे का नाही? ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाल्यावरच मग समाधी घेतली, ती कायमची घेतली. कारण हे शरीर नश्वर आहे, खरं नाही, आणि मी मात्र खरा आहे असं लक्षात चांगदेवाला 65 वयाने आणून दिलं. आणि म्हणून ते चांगदेव आता मी ब्रह्म आहे असं लक्षात आलं. असे मोठमोठाले गुरु असतील, योग शिकविणारे, शास्त्र शिकविणारे, पण यांनी काही आत्मानुभव येत नाही किंवा आपलं कल्याण, यथार्थ कल्याण होऊ शकत नाही. कित्येक उपनिषदांतिकाचा अर्थ सांगण्यात निष्णात करतात, कित्येक ब्रह्मतत्वाचे व्याख्यान करण्यात चतुर, कित्येक वैराग्याचे प्रवचन करण्यात वरिष्ठ, प्रभावी प्रवचनाने स्वतःला सोडून श्रोत्यांना ऐक, कित्येक पारलौकिक भोगाविषयी वीट आणून देतात. आता सांगणारे, व्याख्यान करणारे, प्रवचन करणारे भरपूर असतात. असलं की ब्रह्मज्ञान बी सांगतात, आहे की नाही? वैराग्याच्या गोष्टी सांगतील, सगळ्या सांग. पण खरं जे आत्मानो अनुभव कशात असतो? नुसत्या बोलण्यात नसतो. त्याच्या ठिकाणी असलेला निरपेक्ष भाव, त्याच्या ठिकाणी असलेला निरपेक्ष भाव तो दाखव. निरपेक्ष भाव तो खरा भक्तीचा ओलावा जिथं आहे, जिथं खऱ्या ज्ञानाचा ओलावा आहे, जिथं निष्ठेचा ओलावा आहे, जिथं श्रद्धा आहे, जिथं विश्वास आहे, तोच शिष्य. तशीच सद्गुरु शिष्याला तारू शकते. नुसते बडबड करणारे, किती पाठ करून सांगत असले त्यांनी कल्याण नाही. सांगणारे भरपूर आहेत, पण त्याच्या ठिकाणी निर्दोष, निर्दंभ, निरहंकार अशा प्रकारची निरपेक्ष अशा प्रकारची ठिकाणी असली पाहिजे. त्या सद्गुरूकडून आपलं कल्याण होत असतं. असे अनेक प्रकारचे ते महाराज सांग. शब्द पंडित हे उत्कृष्ट व्याख्यान देणार आहे आणि शास्त्र ज्ञान आणि समाज कर्षक गुणांनी संपन्न व्यवहार चतुर आहेत. तो प्रवचन, व्याख्यान, कीर्तन रूपाने लोकांची करमणूक करतो आणि स्वतः कोरडा राहून करीत असतो. आणि म्हणून अशी काही सांगायला पटायत असते, कोरडे करतो. पण ज्याची खरी म्हणजे निष्ठा नाही, ज्याच्या ठिकाणी श्रद्धा नाही, ज्याच्या ठिकाणी निरपेक्ष भाव नाही, ज्याच्या ठिकाणी निर्दंभ असं त्याचं दांभिकता त्याच्या ठिकाणी नाही, अशी जे काही लक्षण आहेत त्यांनी खरा साधू, त्यांनी खरा महात्मा कळत असतो. आणि मग नाही तर म्हणले असे सांगणारे कसे असत म्हणले की कोरडे सारखे सरळ सारखा घातला की ते रस तिकडे कडे सोडून देतो. हे स्वतःच चोटीत बसतो. त्या चारकाला काही रसाची गोडी माहिती का? नाही. ते स्वतऱ्या चाव कर 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 करतो, वाजवतो तो नुसता कर 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 वाजवतो. आणि रस कुठं जातो?
तिकडं कडे आणि याच्यापाशी काय राहते श्रोत्री. तसे काही काही माणसं इथं नाथ महाराज सांगायला तर निश्चय कर 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 करते पण वालावा मात्र नाही. नाही. कशाचा वालावा नाही? भक्तीचा वालावा नाही, श्रद्धा नाही, निरपेक्ष भाव नाही. नाही, निर्दंब भाव नाही. नाही, निर्दोषयुक्त भाव नाही. मग अशा प्रकारचं जर असलो तर मग तो कोरडा आहे भरपूर. त्यासाठी काय पाहिजे? निरपेक्षता पाहिजे, निर्दंब असलो पाहिजे, दांभिकपणा नसला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा भक्ती करीत असताना भक्ती दोष असला नाही. निर्दोष अशी भक्ती जर असली तर मग त्याच्या ठिकाणी वालावा असतो भक्तीचा, श्रद्धेचा आणि तिथंच परमात्मा असतो. असं इथं महाराज आपल्याला सांगते. ज्याप्रमाणे अमृत अशी तोंडाने उच्चारले असतात जिभेला त्याची चव लागत नाही, त्याप्रमाणे शब्दातील ज्ञानापुरतीच त्याची योग्यता असते. म्हणजे तोंडाने अमृत म्हणलं तर ते अमृत भेटतं का मग त्याला? नाही. तसं नुसते शब्द बोलून नाही जमत. शब्द बोलून नाही जमत नाही. तर तिथं अंतकरण भक्तिप्रेमानं, अंतकरणात भक्तिप्रेमाचा वलावा असला पाहिजे, अंतकरणात श्रद्धा असली पाहिजे, अंतकरणात भाव असला पाहिजे. असे जर सद्गुरू असले तर ते आपल्या शिष्यालाही तसं करते आणि शिष्यही तसा. जसे गुरु तसा शिष्य होत असतो. म्हणून महाराज इथं म्हणतात की तो दुजिया ते गोडी की विलावी या लागे तो पूर्णानुभवी, तो तारी सद्भावी सत्शिष्याशी. की महाराज इथं म्हणतात ज्याने स्वतः आत्मसुखाची गोडी चाखली नाही तो दुसऱ्याला कशी लावू शकेल. याकरिता जो पूर्ण अनुभवी आहे तो शुद्ध भावाने निस्वार्थ बुद्धीने कळवळ्याने सत्शिष्याला भवसागरातून करतो. आणि त्याच्या ठिकाणी कळवळा असतो. सद्गुरूच्या ठिकाणी काय असतो? कळवळा असतो. पण तो पूर्ण अनुभवी असतो. तो शुद्ध भावाने निस्वार्थ बुद्धीने आणि कळवळ्याने. शिष्याकडून कोणत्या प्रकारचा स्वार्थ भाव नसतो. शिष्याकडून काही स्वार्थ कमवायचा नाही नसतो. त्याच्या ठिकाणी कळवळा असतो. उलट शिष्याविषयी काय असतो? ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. त्याच्या ठिकाणी खरा कळवळा असतो. अंतकरणात कळवळा असतो. म्हणून त्याला सद्गुरूचे लक्षण सांगत असताना महाराज म्हणते की श्रोत्रिय असला पाहिजे. सद्गुरू कसे असले पाहिजे? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि ते कृपाळू असले. 3 लक्षणं सांगितले महत्वाची. ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि कृपाळू. ब्रह्मनिष्ठ नसला तर तो कोणालाही उद्धरू शकत नाही. पहिला तो ब्रह्मनिष्ठ महात्मा असला. सद्गुरूचे लक्षण सांग. ब्रह्मनिष्ठ असून तो श्रोत्रिय पाहिजे. ब्रह्मनिष्ठ असला आणि श्रोत्रिय जर नसला तर त्याचं ब्रह्मज्ञान त्याला एकट्यालाच कामी येईल, दुसऱ्याला कामी येणार नाही. मग तो श्रोत्रिय असला पाहिजे. म्हणजे तो दुसऱ्याला बी असं विस्तारपूर्वक सांगून अनेक युक्त्या सांगून त्याच्या अंतकरणात त्या ब्रह्मज्ञानाचा बोध करतो. अनेक प्रकारच्या युक्तीनं त्याला जसं जसं समजून, ज्या भाषेत समजून, ज्या युक्तीनं समजून तशी युक्ती तशी भाषा वापरून त्याला समजून सांगतो. याला म्हणायचं श्रोत्रिय. नुसतं सांगतो असं नाही तर कळकळीनं सांगतो. कशाने सांगतो? कळकळीनं. याला काय म्हणायचं? कळवळा म्हणायचं. त्याच्या उद्धाराची काळजी, त्याच्या उद्धाराची कळवळ आहे. म्हणजे तळमळ बी म्हणजे असं काय असलं पाहिजे? कळवळा असला पाहिजे. म्हणजे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असली पाहिजे. कृपा करणारे असले पाहिजे. असे संत जीवनात आले की भवसागरातून तरुण जाण्याला काही वेळ नाही. मग या भवसागरातून कळवळ्याने सत्शिष्याला भवसागरातून तारतो. याप्रमाणे या जगात गुरुविषयी, गुरुपणाविषयी पुष्कळ बोलले जाते. असे अनेक प्रकाराने गुरु अनेक रूपाने व्यवहार करतात. परंतु जो शिष्याला ब्रह्माची
अपरोक्ष अनुभूती प्राप्ती करून देतो त्यालाच ज्ञाते लोक सद्गुरु स्वामी म्हणजे गुरु श्रेष्ठ म्हणतात. की जे ज्ञाते जे विचारवंत येतात तेच अशा महात्म्याला, कशा महात्म्याला, की जो शिष्याला ब्रह्माची अपरोक्ष अनुभूती प्राप्ती करून देतो. अपरोक्ष आपल्याला माहिती आहे की आपल्याला परोक्ष ज्ञान सांगणारे भरपूर आहेत, परोक्ष ज्ञान सांगणारे, पण अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती आणून देणारे अपरोक्षच महात्मे असतात. कारण अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती त्याच्या ठिकाणी असती आणि ते आपल्या शिष्याच्या ठिकाणी आणून देते. जो अपरोक्ष सांगित ज्ञान आहे का नाही, ते खरे महात्मे की अपरोक्ष ज्ञानात अनुभव आणून. अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय, देव आहे देव आहे देव आहे असं सांगणं, देवाबद्दल देवाबद्दल बोलणं, म्हणजे देव दुसरा आणि मी दुसरा असं द्वैत राहतात तिथं, त्याला परोक्ष ज्ञान म्हणते. देवाबद्दल बोलणं, देव आहे, देव असा आहे, देव तसा आहे, अनेक प्रकारानं सांगितलं आहे की नाही. राजस कुमार, मदनाचा पुतळा, रविशिशी कळा, लोपली आहे, अनेक प्रकारानं देवाचं वर्णन केलं. देव पंढरपुरात आहे, देव रामेश्वरात, जगन्नाथपूर इथे, केदारनाथात आहे, आणखीन इकडं तिकडं देव आहे, त्याचं आणखी अनेक प्रकारे वर्णन केलं. पण द्वैतातच झालं का नाही. आणि तूच देव आहे असं सांगणारे संत, की तू याहून देव वेगळाच नाही, तूच ब्रह्म आहेस असं पटवून देते, असा अनुभव आणून देते, त्याला म्हणायचं सद्गुरु, त्याला म्हणायचं अपरोक्ष ज्ञान. असे सद्गुरु अपरोक्ष ज्ञान सांगते की तू याहून देव वेगळा नाही. अरे अवघा देवची झाला पायी भरून या अंतर्बाई. आणि मग आता तू कुठे परमात्म्या वेगळा, हे जग परमात्म्या वेगळं नाही, तू परमात्म्या नाही, एकच परमात्मा आहे, तोच भरलेला आहे, तो या वाचून दुसरं कोणीच नाही, एक तोच आहे. तू आणि मी नाही तुझ्या, हे का नाही. तू मी हे द्वैत सुद्धा नाही, गुरु शिष्य सुद्धा दोन नाहीत, गुरु गुरु नाही, शिष्य शिष्य नाही. गुरु शिष्य दोन्ही काय, देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. अगोदर गुरु शिष्य होते, आता ब्रह्मज्ञान झालं, अपरोक्ष ज्ञान झालं की गुरु शिष्य राहिले नाही. अशी अपरोक्ष अनुभूती खरे जे महात्मे ते आणून देतात की ब्रह्मा वाचून दुसरं काही नाही, तो ब्रह्म तुझ्याहूनही वेगळं नाही, माझ्याहून वेगळं नाही, तू ब्रह्माहून वेगळा नाही, मी ब्रह्माहून, हे जगही ब्रह्माहून वेगळं नाही, एकच ब्रह्म आहे ते व्यापक आहे. मग अशा प्रकारचं अपरोक्ष अनुभव अनेक प्रकारच्या युक्त्या सांगून अनेक युक्त्यानं ते आणून देतात आणि तसा निश्चय सुद्धा आपल्याकडून करून घेतात. म्हणून निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, तवा फळ पादरात पडत, तवा भवसागरातून करून जात. आता पुढचं विचार करण्यापूर्वी आपला वेळ संपलेला आहे. पुढच्या प्रवचनात बाकीचं पुढचं बघू. झालेली सेवा या ठिकाणी तुम्हा सर्व संत म्हणजे श्रोतेवृंदाच्या चरणी सेवेला पूर्ण विराम देऊन सेवा संपूर्ण करू. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वागिन्य तुळशावे, तो सोनी मज जावे बसाय दानुनी. जे कळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी लगे वाढो. भूता परस्परे मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरगावो. विश्वधर्म सूर्य पाहो, जो देवांचे लकोते लावो. प्राणी जात वर्षात सरागरपदरुचे आरव. चेतना चिंता विषे गाव. मूर्ती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आरांचन. मारकंड जे तापहीन. तेही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी
पूर्ण हो निती लोके भजो आदिपुरुषे अखंडित